नमस्कार, माझे नाव परी. मी एकदा 9वी मध्ये शिकत आहे. समाज सुधारक सावित्रीबाई अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचा इतिहास या विषयावर मी भाषण करत आहे. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती, आद्य शिक्षिका, समाजसेविका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. भारताच्या प्रथम महिला शिक्षिका एवढीच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणे पुरेसे नाही, तर उत्तम कवयित्री, समाजसेविका, अध्यापिका आणि महिलांच्या मुक्तिदाता एवढी ओळख करून देणे श्रेयस्कर ठरेल. भारतातल्या महिलांना शिक्षणाकडे प्रभावित करताना त्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, परंतु त्या खचल्या नाही. धैर्य खचू न देता आत्मविश्वासाने त्या संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवले. नंतर 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. काही लोकांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर धर्म बुडवी आणि शेण माती आणि दगड फेकू लागले, तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाही. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. आज गल्लोगल्ली शाळा आहे, पण ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी त्या काळात ती असामान्य गोष्ट होती, कारण अंधश्रद्धेचे पीक आले होते. सावित्रीबाईंना शिक्षणाबरोबरच समाजसेवेचे देखील मोठे कार्य केले आहे. पूर्वीच्या काळात मुलींचे लहान वयातच लग्न केले जात असे. लग्न झाल्यानंतर काही मुली विधवा झाल्या की केस कापून मुंडन केले जाते, तर काही ठिकाणी सती दिले जात असे. गर्भवती महिलांचे तर त्यामुळे जास्त हाल केले जात असे. गर्भवती महिलांना शारीरिक अत्याचार केले जात असे. ह्या सर्व प्रथा सावित्रीबाईंनी जवळून पाहिल्या होत्या. सावित्रीबाईंना त्या स्त्रियांचे शिक्षणाची कीव वाटू लागली. सावित्रीबाईंनी ठरवले की आज मी याच प्रथा मोडून टाकणारच. सावित्रीबाईंनी सगळ्या प्रथा तोडून टाकल्या. सावित्रीबाईंनी बालविवाह, पुनर्विवाह ह्या सगळ्या प्रथा मोडून टाकल्या आणि सगळ्यांना शिक्षणाकडे प्रवर्तित केले. एकदा तर ज्योतिरावांनी एका गर्भवती महिलेला आत्महत्या करताना वाचवले. त्या महिलेने आजन्माचा वचन मागितले. ज्योतिरावांनी वचन दिले. सावित्रीबाईंनी तिला सांभाळले, सेवा केली आणि तिच्या मुलाला दत्तक घेतले. त्या महिलेच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव ठेवले यशवंतराव फुले. हो, तोच तो सुप्रसिद्ध डॉक्टर होता पुण्यातील. त्याने प्लेगच्या साथीत त्यांची खूप सेवा केली होती. सावित्रीबाईंनी महिलांना आधार मिळावा म्हणून बालत्याग संस्थेचे गृह स्थापन केले. पुरुष, पती ह्यांच्याशिवाय स्त्री जगू शकत नाही या विधानाला खोडून टाकले. स्त्रीला स्वावलंबी बनवले. पुढे 1890 साली ज्योतिरावांचे निधन झाले. तिकडे यशवंतरावाला अंत्यविधीसाठी नेले. सगळ्यांनी रोखले. सावित्रीबाईंनी डोळ्यातले अंगार ठेवून अंत्यविधीसाठी पुढे निघाल्या आणि सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि महामानवाचे अंत्यविधी केले. 1896 आणि 97 रोजी प्लेगने थैमान घातले होते आणि मागच्याच 2-3 वर्षात कोरोनाने घातले होते. तसे सावित्रीबाईंना यशवंतराव म्हणाले, तुम्ही सर्वांपासून थोडे दूर राहा. सावित्री म्हणाली की तुझ्या जागी आता तुझे बाबा असले ना तर त्यांनी देखील अशीच सेवा केली असती, अशीच सेवा केली असती. अशातच एक 11 वर्षाचा मुलगा तापाने फणफणायला लागला. सावित्रीबाई त्याला रुग्णालयात न्यायला गेल्या. तेवढ्यात रुग्णालयात न्यायला वाहनच सापडत नव्हते. सावित्रीबाई 8 किलोमीटर चालून त्याला रुग्णालयात नेलं. योग्य उपचार केला. तेवढ्यात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाई आपल्या निधन पावल्या. धन्य धन्य ती सावित्रीबाई, धन्य धन्य ती सावित्रीबाई. तिची कहाणी कधी न संपणारी, तिची ज्ञानाची ज्योत अखंड तेवत राहणार आहे. जर तिची ज्ञानाची ज्योत आपल्याला अशीच अखंड तेवत ठेवायची असेल तर सहानुभूतीच्या खुळखट मेणबत्त्या नाही तर क्रांतीची मशालच पेटवावी लागेल. सावित्री आज होती,